माऊली ते पंढरपूर पायी वारीस गेलेली खामखेडा तालुका देवळा येथील वारकऱ्यांची दिंडी यंदाही पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने संपन्न झाली। विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होऊन पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर या दिंडीची सांगता खामखेडा येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली। गेल्या 19 वर्षांपासून ही वारीची परंपरा अखंड सुरू असून यंदा ही दिंडीचे वारकरी हरिभक्तपरायण नानाजी दौलत शेवाळे यांच्या सेवाभावी पुढाकाराने दिंडीच्या सांगते प्रसंगी सर्व वारकऱ्यांना त्यांच्या घरी गोड जेवण व आत्मीय स्वागत करण्यात आले। या प्रसंगी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। अध्यात्म आणि निसर्ग यांचा समन्वय साधणारी ही सांगता विशेष लक्षवेधी ठरली। यावेळी वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला। वारी जितकी आध्यात्मिक तितकीच पर्यावरणपूरक हा संदेश देत वारकऱ्यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली। हे वृक्षारोपण म्हणजे भाविकांनी निसर्गाशी जोडलेली नाळ दृढ करण्याचा एक सुंदर प्रयत्न ठरला। या वारीत खामखेडा, सावकी, पिळकोस, बेश, नवेगाव, खेडगाव, केरसाने, बगडू आदी पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात आणि भक्तिभावाने युक्त अशी ही परंपरा गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे। खामखेडे गाव हे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक टोकाचं गाव आहे आणि या खामखेडे गावाला फार मोठी संस्कृती लाभलेली आहे। या खामखेडे गावामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन झालेलं होतं। तसेच सच्चिदानंद करोबा महाराज आणि बालब्रह्मचारी महाराज यांचा महारुद्र यज्ञ या गावी झालेला होता आणि या गावाची परंपरा फार जुनी आहे आणि या गावातून माऊलीच्या सोहळ्यात जे 29 नंबरची जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये आज या वर्षी खामखेडे गावातून तसेच परिसरातून 50 वारकरी हे आळंदीहून पंढरपूरपर्यंत पायी दिंडीला गेले होते आणि त्यांचा 19 वर्ष परंपरा आहे आणि आज त्या दिंडीच्या सांगता हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या गावाने एक निसर्ग जोपासलेला आहे। आज खरी गरज वृक्षाची या पृथ्वी मातेला आपण तिच्याकडून घेतच राहिलो आहोत आणि जर वृक्ष लागले तर ऑक्सिजन तयार होईल आणि लोकसंख्याच्या प्रमाणात वृक्षतोड फार झालेली आहे। लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष नाहीत आणि असा एक मोठा उपक्रम की प्रत्येक वर्षी या सांगतेच्या रूपाने एक वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करून तो वृक्ष चांगल्या तऱ्हेने जगवायचा आहे महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रभर हा उपक्रम प्रत्येक गावी जिथून दिंडी जात नसेल तरी प्रत्येक गावी ही वृक्ष लागवड व्हावी अशी मी या प्रसंगी सर्वांच्या वतीने सर्व ज्या दिंड्या पायी दिंड्या जातात सोहळ्यामध्ये पंढरपूरला जातात त्यांनी हा उपक्रम राबवावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।